प्रभु रामचंद्र भगवान की। नमः पार्वते पते हर 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 महादेव। उमापति महादेव की आला विठाला आला विठाला संसार माया तयावरी फार। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। यौनत प्रवेश मम वाचि मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा। दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी। ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मनोजवं
मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तया माझे दंडवत पपी हनुमंत, कपी कुळे हनुमंत, कपी कुळे हनुमंत. दया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत, कपी कुळे हनुमंत, कपी कुळे हनुमंत. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा देव कोण्या भक्तावर प्रेम करतो याचं उत्तर सांगणारा अभंग. विठाला विठाला शांत बसा, विक्षेप करू नका. ओ बाबा, ऐ खाली बसा, खाली बसा. खाली बसा. तुम्ही आले तसे बसत राहा. तुम्ही सगळेच नवीन आहेत, मला तुमचे चेहरे बघूनच कळायलंय. कीर्तनात आता विक्षेप करू नका. 2 तास कोणच बोलायचं नाही. कैलासवासी शेषराव बाजीरावजी गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्यांचे सर्व चिरंजीव कैलासवासी प्रल्हाद शेषरावजी गायकवाड, श्रीमान परमेश्वर शेषराव गायकवाड, श्रीमान रामेश्वर शेषराव गायकवाड, श्रीमान विठ्ठल शेषराव गायकवाड, चिरंजीव शिवाजी प्रल्हाद गायकवाड, समस्त गायकवाड परिवार आणि या परिवाराने आयोजित केलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा ज्यांनी फोनवरून संपर्क केला, आपल्या गावातलेच आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य गणेश महाराजांनी फोनवरून संपर्क केला आणि आजच्या कीर्तनाची तारीख मला देण्यात आली. फार महाराजांनी विनंती केली म्हणून आजच्या दिवशीचा योग आलेला आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित झालेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आदरणीय वंदनीय आपल्या गावचं भूषण वारकरी संप्रदायातलं एक जुन्न व्यक्तिमत्व मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण भास्कर बाबा हरबक असतील, गायनाचार्य आबासाहेब महाराज लोंढे असतील, एकनाथ महाराज भिवरे असतील, अंबादास महाराज शेळके, गणेश महाराजही आहेत, पखवाज वादक आमचे अनिल महाराज नांदे आहेत. सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे. एवढ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ॲडजस्ट केलं, तुम्हाला धन्यवाद आहेत बरं का. जमलेली सर्व आदरणीय वंदनीय श्रोते मंडळी, आता सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमचे सुदर्शन महाराज राऊत, त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे, अभंग सागर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि हे कीर्तन तुम्हाला इथून पुढं कधीही सर्च केल्याबरोबर पाहायला भेटल. असे आमचे सुदर्शन महाराज, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला. ज्याचा ज्याचा मृत्यू झालेला आहे, ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे. म्हणजे ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो जंजीर हो, कितने हो जंजीर. हो येथे नाही उरो,
आले अवतार येरते पामर जीव किती उपजल्या पिंडा मरण सांगाते ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा त्याचा एक दिवस निश्चित मृत्यू होणार आहे इथं राहायला कोणीच आलेलं नाही विठाला विठाला म्हणून म्हणून माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नाही हो माणूस जीवन जगला कसा हे महत्वाचं आहे मरायला तर सगळे चाललेले आहेत ना हम रहे ना मोहब्बत रहेगी दास्ता अपनी दुनिया कहेगी नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का आओ जगत गुरु तुकोबाराय म्हणले घास तोंडामध्ये घालेपर्यंत गॅरंटी नाही घास गिळीस क्षण भंगूर है जायन कळता घास गिळीसता क्षण भंगूर है जायन कळता घास गिळीसता नाही हाती घास गिळीसता नाही हाती क्षणभंगुर हे जाय न कळता आणि घास गिळी सत्ता अहो महाराज म्हणले मुखात घास घालेपर्यंत माणसाची गॅरंटी नाही हो बरं कशाचीही गॅरंटी देता येईल कशाचीही देता येईल याची देता येते का हा? गाडीत बसून गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर काय गॅरंटी अहो लाईट विकत घ्यायला दुकानात जर गेलो तर दुकानदार म्हणतं 1 वर्षाची याची काय गॅरंटी नो गॅरंटी गॅरंटीच नाही ना म्हणून ध्यानात ठेवा गड्या आपण कधी जातो याचा भरोसा नाही म्हणून आजचा आपला शेवटचा दिवस आहे असं वागून माणसानं चाललं तरच माणसाचं कर्म चांगलं होतंय विठाला कारण मरण कोणाला चुकवता आलं नाही मृत्यू कोणाला चुकवता आलाय का मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालली का अहो अर्जुनासारखा ज्याचा बाप होता भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता त्या अभिमन्यूला सुद्धा मरण चुकवता आलं नाही हो याच्या पलीकडे काय सांगू तुम्हाला अहो जगन्माता सीता ज्याची सून आहे ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे त्या राजा दशरथाला सुद्धा मरण चुकवता आलं काय त्याचे हाल झाले त्या दशरथ राजाचे 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता अंतकाळाच्या वेळेस राजा दशरथाला 4 मुलांपैकी पाणी पाजायला कोणी नव्हतं ही देवाच्या बापाची अवस्था आहे तुमचं आमचं कुठं घेऊन बसलात विठाला विठाला म्हणून म्हणून 2 गोष्टीला विसरू नका मृत्यूला विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरू नका कधीच विसरायचं नाही कधीच विसरायचं नाही आणि तुम्ही आम्ही जरी गड्या मृत्यूला विसरलोत काळाला विसरलोत महाराज म्हणले काळ कुठं आपल्याला विसरलाय अजून किती आहे अजून किती आहे आकाश अजून
प्रदीप आहे अजून किती आहे अवकाश सारखी काळ आपली वाट पाहतो याचं किती शिल्लक राहिलंय याचं किती शिल्लक राहिलंय वाट पाहतो काळ वाट पाहतो आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा. सोयीदाचा घोर वाहा. ध्यान रहा श्रीहरीचा. धनदारा पुत्र जन. धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महास्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. अरे बाबा आता तरी हित करा एक 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 दिवस आपलं आयुष्य आता कमी व्हायला लागले. माणसाचं आयुष्य वाढत नसते. आता माझं जर वय 30 वर्ष असेल तर 30 वर्ष आयुष्य कमी झालं का वाढलं. माणसं तर वाढदिवस साजरे करते दिवस वाढत असतो का कमी होत असतो घटत असतो. घटत असतो ना. हे येड्या लोकायला कोण सांगा विठाला. म्हणून ऐका गड्या स्वहिताचा घोर वहा. स्वहित आता तरी तो कोब्बर आहे म्हणले करून घ्या ना. राहिलेल्या आयुष्यामध्ये उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोणाला किती दिवसाचं आयुष्य काही सांगता येत नाही. कोण्या दिवशी माणूस जाईन काही सांगता येत नाही. पण माणसं जे आयुष्यात करायचे ते करत नाहीत आणि जे करू नये ते केल्याशिवाय राहत नाही. हे सोबत येणार नाही. धन संपदा धन मिळविले कोटी आणि संगे नाही परमार्थ नावाचं धन माणसाच्या बरोबर येते. परमार्थ हे महाधन म्हणलेलं आहे. महाधन कशाला परमार्थाला. पण माणसं दुसरंच कमीत बसली. अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. अख्खं जग. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो. सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही झोपीची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा दिवसभर शेतात काम करते संध्याकाळी पडलं की झोप लागते. हा निस्ती झोप येत नाही घोर झोप येते. आणि कोणाला घोरता येते का जे बिनघोर आहे. बिनघोर ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते. कोणाला बी घोरता येत नाही. हा म्हणून श्रीमंतापेक्षा आमचे गरीब माणसं सुखी आहेत. एक हिंदीतलं वाक्य सांगू का. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. क्या बात है. वाह लक्षात आलं म्हणून तुम्ही टाळी वाजवली जाणकार श्रोते. काय काय गावात हिंदीच कळत नाही. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली माय त्या खडकवाडीच्या महाराजांना कीर्तन नादर केलं ग. माता मधात हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली अगं काय करडे हिंदी हान बुंदीन चल घर. हिंदी कळत नाही इंग्रजी कळत नाही. विठाला गरीब माणसं सुखी
सुखी आहेत महाराज. या जगातले ज्याच्या अपेक्षा कमी आहेत का बघा, ते माणसं सुखी आहेत. श्रीमंत लोक सुखी नाहीत. गैरसमज डोक्यातून काढून टाका. आणि पैशानं माणसं कोणी सुखी झालंय का? अहो, पैशानं जर सुखी झाला असता तर राजा राव नाहीत का कोण श्रीमंत होता? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी त्याच्या इतका जगात कोणी श्रीमंत नव्हता. जगात सगळ्या श्रीमंताची यादी काढा. अंबानी असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, रावणा इतके श्रीमंत आहेत का? हे रावणाच्या एका घराची बरोबर येत नाही याला. एका घराची असे त्याचे 7 कोटी घर होते. किती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपल्यापाशी काय? उग एखाद्याच्या मायासारख्याच हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्यात ती पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ. हाय काय असलं तर लॉकेट आहे गळ्यात, तरी वरची गुंडी लावित नाही. याच्यापेक्षा काय? रावण एवढा श्रीमंत होता महाराज म्हणले, पण ते सुद्धा सुखी झाला नाही. सांगा ते कवडी सांगा ते कवडी. सांगा ते कवडी गेली नाही. कवडी सुद्धा सोबत गेली नाही. आणि संगे नये रे लंगोटी. नरहरी म्हणे शेवटी. लंगोटी. क्या बात है. विठाला 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 विठाला. सारखे प्रमाण भरपूर संताचे, पण आपलं काय जास्त तुकोबाऱ्याकडे लक्ष आहे आपलं. पण तुम्ही नवीन प्रमाण दिलं, धन्यवाद. विठाला उकरीत होते ती हा, हा. विठाला. काही सोबत येत नाही, लंगोटी सुद्धा सोबत येत नाही. पण खरं सांगा, हाव सुटती का? मला तर वाटतंय जशी जशी माणसं म्हातारी होते तसं तसं जरा जास्तच हाव सुटती काय. दम निघत नाही. हाव संपतच नाही. संपत्ती का हाव? बऱ्याच माणसाला वाटतंय, लेकरा बाळाला वाटतंय आमच्या बाबांना आता काही नाही, हरी हरी करून खाव, आम्ही 2 टाइम 3 टाइम जेवायला देऊ, सेवा करू. पण ह्या म्हाताऱ्याला दम निघत नाही. अहो काय माणसं तुम्हाला सांगा, एका माणसानं 5 कोटीचा बंगला बांधला. कुठून पैसे आणले होते काय माहित. काय काय माणसं इलेक्शन जवळ आले चौकून हपकीत येत. कोणा दणका ज्याला द्यायचा त्याला देते. आता टाइम आला त्याचा. हा टाइम आला त्यानं वास्तू शांतीला कीर्तन घेतलं, मी अभंग घेतला. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा, राही धरोनिया थारा. काय काय बोलायचं ते मी बोललो. कीर्तन झाले मला म्हणला, महाराज चला आमचं घर पाहायला. मी म्हणलं पाहिलं पत्रिकेवर. नाही नाही राव, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या ना, जरासं बरं होईन. म्या म्हणलं माया पायानं मोज घर फिटन. तू काय आलास? चला म्हणलं एखाद्याची इच्छा असते.
आता घरात नेऊन बसिले ते बुकाला दक्षिणा देवा आहा मोठाडपणा कस काय आपलं घर नाही छान आहे काय घ्यायचं का द्यायचं आपल्याला छान आहे पर आता तरी बुकाला दुसऱ्या मधल्यात नेलं कस काय घर मला सुंदर आहे आता तरी बुकाला तिसऱ्या मधल्या कस काय घर मला उत्तम आहे उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच पुन्हा म्हणला कस काय घर मला मामा आता बुका लावा ना जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय बुक्का लावला दक्षिणा दिली न पुन्हा मला जाताना म्हणलाच कस काय घर म्हणलं मामा तुमच्या घरात 2 चूक आहेत दक्षिणा खिशात पडली होती ते मला मिस्त्रीचे हात कापीन म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही काय चूक आहे म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे काय बोलायला लागले महाराज परसभर पाया खणलाय म्हणलं 5 परस खणतो घर पडणार आहे कसं पडल म्हणलं किलरी सारखा भूकंप झाले हो राव म्हणला दुसरी चूक म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडत तर तुला घराच्या बाहेर काढणार आहे कोण काढीन म्हणलं तू येच पोरं काय ताकद आहे म्हणला पाठ्याला बाहेर काढायची म्हणलं मेले काय मधात फुकणार आहेत का बाहेर न्यात लागल ना तुला उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली तुला हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा पिंजरा आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा किती लबाड्या करियड्या पिंजरा किती शेजाऱ्याचा बांध करू करू धुरा करू करू जमीन वाढव पिंजरा किती दुधात पाणी टाकू टाकू टाक तुला काय टाकायचं तर हन कापसा पाणी काय हाणायचं तर हा किती जड भरू दे पिंजरा खाली खालीच होणार आहे काय सांगणार त्या माणसानं 15 लाखाची बाथरूम होती ते म्हणला महाराज आता तुम्ही घर पाहिलं आता बाथरूम कडे चला मला आली नाही तू एकटाच जाय उघडून दाखवायला बाथरूम कस काय बाथरूम 4-5 लाखाचा झोपून आंघोळ करायचं टप म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली म्हणलं मग म्हणलं मेले याच्यात आंघोळ घालणार आहेत काय मला म्हणलं नाही ना म्हातारं खरंच मेलं बोलास आणि फुलास मीच मौतीला गेलो मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो हा त्याच्या मौतीला गेलो बाहेर काढ 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली कायची बाथरूम आणि कायचं काय घरातली सून बसायला पाठ बी देईन सुन म्हणाली माय पाठ नेतात का काय मवा बब्या त्याच्या बसून जेवत बसलेली माणसं इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता बापन कोण बांधला म्हाताऱ्यानं आणि त्यालाच मिळाल्या बसायला आंघोळीला पाठ देईन त्याला सुन म्हणतात काय म्हणतात सुन आहेत का सुना जरा कान खोल के सुना ज्या बाईला सुन नाही तिला लय सुनाची हौस असते मह्या डोळ्याचे देखत आणायची म्हणती माय मह्या डोळ्याचे देखत आणायची अन्न सुन साहेबा सुन आण ग बया तुला सुनाचा झटकाच माहित नाही वैशाखात सुन आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच जिन जिन भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन सिंगल डबल फ्यूज आणि दुःखपणाला सांगता येईन तू आता तशीच मर लय बेकार आहे संसार हो लयच बेकार तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर जाणून घे रे धनाच्या तुला लसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे
वेड्या तुला गोड गोड्या बागाची कधी लागे गोडी गोड्या बागाची कधी लागे वेड्या तुला गोड्या बागाची कधी लागे वेड्या तुला गोड्या बागाची संसारामध्ये सुख नाही हे लक्षात आलं साधू संतांना. किती जरी संसारातल्या लोकांसाठी प्रयत्न तुम्ही केला, आपल्या संततीसाठी प्रयत्न केला, तर तुमचा उपकार कोणी मानित नाही. आपुल्या हिताचे नहोती सायास ग्रह दारा आस धनवीत हे फक्त कळालं साधू संतायला. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मारोतराव महाराज दस्तापूरकर होऊन गेले. त्यांना कळालं जीवन कसं जगावं. एकदा घर सोडत पुन्हा घरी गेले नाहीत. आयुष्यभर परमार्थ आणि परमार्थच करून दाखवला. आज त्यांचा घरोघरी फोटो लागला का? जीवनात त्यांच्या परमार्थ बरोबर आहे. हो, परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण जोडिले हे नसरे धन धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखीला. आमच्या परभणीचं नाव विदेशात सुद्धा ज्यांनी नेलं ते रंगनाथ गुरुजी परभणीकर, वेदांताचार्य, वेदांत वाचस्पती. वेदांत म्हणलं की महाराष्ट्रामध्ये पहिलं नाव ओठात येतं ते म्हणजे आमच्या रंगनाथ गुरुजीचं. त्या रंगनाथ गुरुजीनं एवढा निरपेक्ष परमार्थ केला, एवढा निरपेक्ष परमार्थ केला. गुरुजी आमच्या परभणीमध्ये पाठ सांगायचे एका ग्रंथाचा. एका श्रीमंत माणसाला पाठ ऐकायची इच्छा झाली, अमृत अनुभवाचा पाठ. आणि तो श्रीमंत माणूस गुरुजीकडे गेला आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी मला पाठाला यायचंय. गुरुजी म्हणले या ना, काय हरकत नाही. नाही गुरुजी मला स्वतंत्र पाठ सांगा. गुरुजी म्हणले नाही, तुम्हाला विद्यार्थ्यामध्ये बसून ऐकावं लागेल. तर श्रीमंत होता, थोडीशी कुठंतरी युगो होता. ते पळत गेला, गाडीतली सुटकेस भरून आणली आणि गुरुजीच्या समोर टाकली. गुरुजीला सांगितलं, गुरुजी ही सुटकेस आहे आणि सुटकेस काय भुसकटानं भरलेली नाही, पूर्ण सुटकेस मध्ये पैसे आहेत, एवढे पैसे घ्या पण मला पाठ सांगा. गुरुजी म्हणले पैशाचा लोभ दाखवतोस? आजपर्यंत परमार्थ मी पैशासाठी केला नाही आणि इथून पुढे सुद्धा पैशासाठी परमार्थ करणार नाही. पैशाचा लोभ दाखवतोस मला? राग आला गुरुजीला. गुरुजी म्हणले आता तर तुला पाठ सांगतच नाही रे, चला उठ. त्याला राग आला आणि त्यानं सांगितलं, महाराज एका पाठासाठी सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. महाराज सुद्धा म्हणले या सुटकेस भरून पैशाला लात मारणारा महाराज सुद्धा तुला देशात सापडणार नाही. ते गुरुजी सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार दयावरी फार दयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार सोडीला संसार सोडीला संसार
संसार आणि माया तयावरी पार. संसार सोडणं म्हणजे घरदार सोडून बाहेर निघून जाणं असं नाही बरं. संसार सोडणं या शब्दाचा अर्थ संसारात राहून संसाराची आसक्ती सोडून संसारी देणं. असावे हो संसारी असावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज म्हणले कमळाचं फुल पाण्यात राहते. देवादी करी हो सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ. कमळाचं फुल पाण्यात राहतं पण पाण्यात राहणाऱ्या फुलाला पाण्याचा डाग सुद्धा लागत नाही. तसं महात्म्य संसारात राहतात पण संसारात राहून संसाराचा डाग लागू देत नाहीत. त्याला म्हणायचं महात्मा. विठाला म्हणून असा संसार करावा. आसक्ती कुठंतरी कमी केली पाहिजे. कुठंतरी परिस्थिती बी बघितली पाहिजे. इथं गणेश महाराजांना मला फोन केला. महाराज ही तारीख घ्यावं लागते त्याची इच्छा आहे गरिबी परिस्थिती. म्हणलं काय हरकत नाही. बोललो का एक शब्द तरी. नाही तर एखादा म्हणला असता इतक्याशिवाय येतच नाही. तुम्ही म्हणले असते जाय बोंबलत मग तू बाप दुसरा. त्याला काय कमी आहे काय. दगड उचलला तिथं आहे. हा कमी नाही. विठाला सप्त्यात जमत नाही बरं असं. बायपास सर्जरी. विठाला सोडीला संसार आणि माया तयावरी फार. अहो संसार कोणाचाही असू द्या आपल्याला सगळ्याला प्रमाण पाठ आहे. दुःख बांधवडी संसार दुःख मूळ ठाऊकची आहे. संसार दुःख कोणाचाही संसार असू द्या. संताचा असो का देवाचा असो का माणसाचा असो सुख आहे का. देवाच्या संसारात सुख पडलं का. हा देवाला किती बायका आहेत. 16,108. ते 16,108 सोडून कुठं आला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना आणि द्वारिकेचा राणा. पांडवा घरी द्वारिका नावाची नगरी सोडून दिली. कुठं आला. पांडवाचे आणि काय होतं त्याच्याकडे कमी. बायका 16,108 आणि त्या बायका काय आपल्या बायका सारख्या का. पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडं. लक्ष्मी. हा लक्ष्मी कोणाला म्हणायचं. लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत नाही. अशी लक्ष्मी. हा ती लक्ष्मी त्याची बायको आहे. निष्ठी बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी आवे काकुळती. ती देवाची बायको. आता दुसरी बायको सांगतो. दुसरी बायको आहे सत्यभामा. आणि सत्यभामा किती श्रीमंत होती सांगू का. भागवत तुम्ही ऐकलंय. सत्यभामेनं माहेरातून मणी आणला होता. कोणता मणी माय. समंतक मणी. हा आणि त्या समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार. 8 भार सोनं कशाला म्हणतात माहितीये का. 1 भार सोनं सांगतो मग 8 भार सोन्याचं गणित लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. आता काय तोळा आहे सोनं. 32,000 नाही नाही तोळा काय सध्या. 70,000 70,000. मग येईन खरेदी केली काय की. नाही तेवढ्या कमी आहे ते. हा? तेवढ्या कमी भारी. दसऱ्याला केली असेल त्यांनी दसऱ्याला. आता वाढला. ऐका किती भाव असू द्या. काय म्हणले 85,000. बरं असू द्या काय 80 धरा जाऊ द्या.
80,000 गुणिले 32,000 हा लावा गणित. लाव रे हा, एवढं 32,000 तोळे सोनं म्हणजे एक भार. आणि 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा. घामीन इतकं सोनं रोज देत होता समंतक मणी रोज. आणि ते मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्य पण ती कधीच म्हणली नाही माया बापानं लय मट दिलं, माया माईनं लय मट दिलं, माया बापानं लय मोठा हुंडा दिला, असं कधी म्हणली? आपल्या बाया काही नाही, फक्त माहेरातून खारोड्या आणि पापड्या घेऊन येते. आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं. काय दिलं ग तुझ्या माईनं? हा, तिळ लावून खारोड्याच आणल्यास. हा, इतकं नाकानं वांगे सोलायला लागली. नवऱ्याला खायला दिल्या, नवऱ्याला म्हणली खा ना खारोड्या. कशा लागायला? ते म्हणलं छान आहे. येतात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वाकल्या तिनं. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही, दुष्काळ. हा, विठाला. सत्यभामा होती, सत्यभामा. हा, तिनं मनी आणला होता समंतक. समंतक मण्याचा चमत्कार 32,000 तोळे सोनं देत होता रोज. ती सत्यभामा. अशा बायका 16,108. प्रत्येकीचं वर्णन करायला गेलं तर 16,108 ग्रंथ तयार होतील अशा गुणवान बायका. तरी पण देवाला सुख पडलं का? तरी देव पंढरपुरात आला आणि पंढरपुरात आल्यावर पुन्हा बायकोचा त्याग केला. तू म्हणताना असं कस काय? त्यागच केला ना. आपल्याला जराशी सुंदर भेटली तर माणसं सोडून राहत नाही. त्याची किती सुंदर आहे, त्यानं त्याग केला का नाही? तू म्हणता कस काय त्याग केला? पंढरपुरात गेलेत का? मला सांगा, पंढरपुरात गेल्याच्या नंतर रुक्मिणी सोबत ठुली का माग टाकली? माग टाकली. एक जणांना मला प्रश्न विचारला, महाराज पांडुरंगाचं मंदिर पुढं रुक्मिणीच पाठीमाग का? आता अशा माणसाला काय सांगा? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनून. पण त्याला अशा आडूमुठ माणसाला आडमुठ भाषेतच उत्तर दिलं पाहिजे. त्याला म्हणलं रुक्मिणी मागच असती. ते म्हणलं कस काय माग असती? मी म्हणलं आताच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकलवर जर निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? ते म्हणलं मागच बसती. त्याला म्हणलं उलट आमची रुक्मिणी मर्यादा सोडून पाठीमाग अंतर सोडून उभी आहे. आताची रुक्मिणी पाठीमाग चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती. त्याला सांगती लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी. गेली पांडुरंगाची वाटी गेली आणि गुडघा गेला. आणि मग त्याला विचारलं गाडी कस काय पडली? ते म्हणला कुत्रा आडवं गेलं होतं. सीझन सोडून आडवं जातच नाही. विठाला. हे तुमची आमची तरा आहे हो. ते पांडुरंग आहे. त्याची बायको एवढी सुंदर आहे तरी त्यानं माग ठुली का नाही? काही काही माणसाचे फोटो मी फेसबुकला बघतो, सिंगल फोटो कवा दिसतच नाही. कहा बायको संगच. मारे जगाची मालकीन एवढी सुंदर आहे तरी त्या देवानं त्याग केला. कशासाठी केला? भक्तासाठी त्याग केला. कोणासाठी? रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी पंढरपुरात आलीस पण इथं तुझं काही काम नाही, पाठीमाग थांब. आणि पुढं भक्त उभे केले. नामदेवराय पुढे आहेत, चोखोबाराय पुढे आहेत, सगळे भक्त पुढे उभे केले. आणि जगाची मालकीन लक्ष्मी, जगातली सर्व स्त्री सुंदर जरी असल आणि श्रीमंत जरी असल तरी तुला माझ्या जवळ जागा नाही, पाठीमाग उभी राह. पहिली जागा कोणाला दिली? भक्ताला दिली, संताला दिली. का दिली? त्याचं कारण आहे त्यांनी केलं काय? सोडीला संसार आणि माया तयावरी फार. म्हणून कधी कधी आपण सुद्धा काय काय माणसाला अहंकार असतो. काय काय माणसं म्हणते माझ्यासारखा संसार कोणी करू शकत नाही. येडायस तू. माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान देवानं पशुआदिकांना दिलेले. म्हणून एके ठिकाणी महाराज म्हणले संसार जरी शिकायचा असला तरी पक्षाकडून शिका. पक्षी अंगाने उतारती, पक्षी अंगाने उतारती, पक्षी अंगाने उतारती, पक्षी अंगाने उतारती. जे का म्हणतो निया राहती,
उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी अंजोवरी प्राचीनाची दोरी. अरे संसार पक्षाकडून शिका, संसार पक्षाकडून शिका. पक्षी कसा संसार करते 2 मिनिटात सांगतो. माणसाला तेवढा संसार जमत आहे का? जाऊ द्या, पक्षी तर संसार करतातच चांगला, पण पशवादिकांना त्या पक्षाला माणसापेक्षा जास्त निसर्गाचा अंदाज सुद्धा देवानं त्याला दिला. या वर्षी किती पाऊस पडणार आहे 4 महिन्यांना अगोदर झाडावरच्या पक्षाला कळत आहे. 4 महिन्यांना अगोदर नियम आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे. आणि काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं गड्या यावर्षी दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळत आहे कोणाला? पक्षाला. याच्या पलीकडे सांगू का? सुग्रण नावाचं पाखरू पाहिलंय का? त्याचं नावच सुग्रण आहे. कोण्या झाडावर खोपा बनवित नाही ते. त्याचं डोकं एवढं भारी आहे, त्याची पसंतीची एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या. विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुग्रण पाखरू खोपा तयार करतय. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय? कारण नवीन गवताच्या काड्या आहेत. पुन्हा ऐका, त्या फांदीला खोपा तयार करतय ज्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या आहेत. जी फांदी कोवळी आहे त्या फांदीला खोपा आहे. पुन्हा त्याच्या पलीकडे डोकं सांगू का? 2 फुटाचा खोपा तयार करते, 1.5 फूट जागावरी सोडते आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. वरच्या साईडला कम केला नाही. वरच्या साईडला का केला नाही? त्याचं डोकं एवढं भारी आहे. एखादा सरपडणारा साप जर फांदीनं जर आला, त्यानं जर पिले खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडते. हे कोणाचं डोकं? सुग्रण पाखराचं. याच्या पलीकडे सांग का? त्याच्या चोची मध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. एक पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार आणि तेच पाखरू पुन्हा सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणार काजवा नावाचं किडू पकडून नेणार आणि त्या चिखलात खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन नाही. इतका संसार माणसाला करता येते का? लाईट नाही तर माणसं इथं 1.5 घंटा परेशान झाली. हे संसार कोणाचा आहे? पक्षाचा आहे. म्हणून त्या बहिणाबाई म्हणल्या, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलाने जल खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला, देखा झाडाले टांगला. हे पक्षाचा संसार आहे. पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसानं शहाणपणा करायचा नाही. मिले हुशार आहे म्हणून. विठाला अरे महाराजांना उदाहरण दिलं. शिकायचं असेल तर त्याच्याकडून शिका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि अशाच पद्धतीनं पक्षासारखा संसार मला वाटते साधू संतांनी केला. म्हणून महाराज म्हणले, सोडीला संसार आणि माया तयावरी. माया या शब्दाचा अर्थ प्रेम. देव प्रेम त्यांच्यावर करतो. माया
तयावरी फार पण कोणावर जन सोडीला संसार. मग निस्त प्रेम करत नाही, संकट आलं तर धावतो. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, हो धावे मागे मागे, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, हो धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, हो धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. त्याच्या पाठीमाग धावतो आणि त्याच्यावरच संकट दुःख आपल्या स्वतःच्या अंगावर घेतो. सुख दुःख साहे अंगे, कोणाचं सुख दुःख अंगावर देवानं घेतलं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि शेवा आटोपती घेतो. भजन करा विठाला. जनाबाईला वयाच्या 5व्या वर्षी आई वडील सोडून गेले पंढरपुरामध्ये. आग्रह धरला, बाबा मी आता वापस गंगाखेडला येऊ शकत नाही, मला आता पांडुरंगापाशीच राहायचंय. आणि पांडुरंगाला विनंती केली, देवा आता मला तू सोडून कोणीच नाही रे या जगामध्ये. माय गेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला. देवा तू सोडून या जगात मला कोणी नाही देवा, आता तुझाच आधार आहे मला जगामध्ये. खरं सांगू का, ज्याच्या जीवनातून माय निघून गेली, ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला, त्याच्या सुखाचा समुद्र आटला गड्या. निस्वार्थ जगामध्ये प्रेम करणारं दैवत म्हणजे आपली माय आणि आपला बाप आहे. माया बाप गेले दोन्ही, आता उरले नाही कोणी. माय गेल्याच्या नंतर कोण कोणाचं आहे, बाप गेल्याच्या नंतर कोण कोणाचं आहे. अरे कसा जरी असलं तरी आपला बाप आहे. बापाची किंमत बाप गेल्याच्या नंतर कळते एक, आणि बापाची किंमत बाप गेल्याच्या नंतर कळते एक, आणि बापाची किंमत आपण बाप झाल्याशिवाय कळत. आपलं लेकरावर किती प्रेम आहे, आपण लेकरावर आपल्या छोट्याशा किती प्रेम करतो, त्यावेळेस खरंच आपल्याला आपल्या बापाची आठवण येते. अरे ह्या लेकराची आपल्याला जेवढी कीव येते तेवढीच कीव आपल्याला आपली सुद्धा आपल्या बापाला आलीच असणार आहे. जेवढा आपण आपल्या लेकरावर प्रेम करतो तेवढंच प्रेम खरंच आपल्या बापानं सुद्धा आपल्यावर केलं असं